नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमामध्ये यावेळी गणपतीपुळे हे ठिकाण नसणार आहे का? नुकतीच नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाची डेट अनाउन्समेंट करण्यात आली आहे. येत्या 20 सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि आता प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. नवरा माझा नवसाचा या सिनेमाच्या पहिल्या भागात अभिनेते सचिन पिळगावकर यांनी विकी नावाचं पात्र साकारलं होतं, तर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी भक्ती आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी विकीच्या आत्याचं पात्र साकारलं होतं. पहिल्या भागात विकी आणि भक्तीला मूल होत नसतं. तेवढ्यात विकीची आत्या भक्तीला सांगते की विकीच्या आईवडिलांनी विकी लहान असताना गणपतीपुळेच्या मंदिरात एक नवस केला होता. आता तो काय नवस होता हे सर्वांनाच माहिती आहे. तर मग तो नवस पूर्ण करण्यासाठी विकी आणि भक्ती गणपतीपुळेला निघतात आणि मग याच गणपतीपुळेपर्यंतच्या एसटीच्या प्रवासात काय काय गोष्टी घडतात आणि शेवटी गणपतीपुळे येथील त्यांचा नवस हा कसा पूर्ण होतो हे सर्व या सिनेमाच्या पहिल्या भागात दाखवलं आहे. तर आता या सिनेमाच्या डेट अनाउन्समेंटचा हा व्हिडिओ सिनेमाच्या टीमकडून प्रदर्शित करण्यात आला आहे आणि या व्हिडिओवरूनच एक अंदाज लावला जातोय की यावेळी या सिनेमाच्या कथेत काय असू शकतं. जसं की या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला रेल्वेत गणपती बाप्पाची मूर्ती मांडलेली दिसते आणि पुढे अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी हे स्क्रीनवर येऊन सांगतात की यावेळचा प्रवास हा कोकण रेल्वेने असणार आहे. यावेळचा प्रवास रेल्वेचा, कोकण रेल्वेचा. तर यावरूनच असा अंदाज लावला जातोय की जसे अनेक कोकणी लोक हे गणपती उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात त्यांच्या गावी जातात, तसेच कदाचित यावेळी हे कुटुंब कोकणातील त्यांच्या गावी जात असेल किंवा असंही असू शकतं की यावेळचा नवस हा गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्याचा असावा आणि तेच ते पूर्ण करण्यासाठी जात असावेत. आपण पाहिलं की पहिल्या भागात नवस हा मूल होण्यासाठीचा असतो आणि शेवटी तो नवस गणपतीपुळे येथे पूर्णही होतो. मग यावरून असाही एक अंदाज लावला जाऊ शकतो की नवस पूर्ण झालाय आणि या जोडीला आता एक मुलगा सुद्धा झालाय आणि तोच मुलगा अभिनेता स्वप्नील जोशी असू शकतो. आणि जसं की पहिल्या भागात हा संपूर्ण प्रवास गणपतीपुळे येथे येऊन संपतो, तर यावेळी या दुसऱ्या भागात हा प्रवास दादर स्थानकावरून सुरू होऊन रत्नागिरीत पूर्ण होत असावा. कारण काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यात असं दिसत होतं की या सिनेमाचं चित्रीकरण हे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर चालू आहे. म्हणूनच असा अंदाज लावला जातोय की कदाचित यावेळी नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमात दादर ते रत्नागिरी असा प्रवास पाहायला मिळेल. या ठिकाणी